खूप छान झालं आहे असं जर कोणी जर म्हणलं ना, खूप भारी वाटतं आहे. तर चला मग आज बनवलेली मी आहे आंबा नारळ बर्फी. तर ती कशी बनवली, चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर इथे ना मी वल्ला नारळ घेतलेला आहे आणि नारळाचं जे काळं सालपाट असतं ते काढून एकदम पांढरं शुभ्र केलेलं आहे आणि असे छोटे छोटे तुकडे केलेले आहे. मिक्सरमधून ना बारीक करून घ्यायचे आहे आणि ते ना मी 4 आंबे घेतलेले आहे. त्यातले मी 2 आंबे ना त्याचे गर काढून ना मिक्सरला बारीक करणार आहे. तर इथे ना बदामी आंबा आहे, हापूस किंवा तुम्ही कोणतेही आंबं घेऊ शकता. जे घरचं होतं तेच मी घेतलेलं आहे आणि आता चिरून ना त्याचे ना गर काढून घेते मी. तरी त्याने चमच्याच्या साहाय्याने मी सर्व असं आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये ना आधी खोबरं बारीक करून घेत आहे मी. मग त्यानंतर ना मग आंबे बारीक करून घेतले, आंब्याचा गर बारीक करून घ्यायचे. तर इथे ना मी सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे. खोबरं पण बारीक झालेलं आहे. 1 वाटी खोबरं आहे तर त्याला ना 1 वाटीच साखर लागते आणि 1 वाटी मी आंब्याचा गर घेतलेला आहे. तर इथे माझं ना सर्व वाटून झालेलं आहे. एवढे 3 साहित्यामध्ये आपल्याला बनवायचे आहे बर्फी. तरी त्यांना मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेत आहे मी. तूप गरम झालं ना त्यामध्ये ना जे खोबरं आहे ना ओलं ते टाकून ना थोडंसं 1 मिनिटभर ना परतून घ्यायचं आहे. ते तुपामध्ये चांगलं परतलं ना खाली लागून द्यायचं नाही आहे. खोबरं मिनिटभर परतून झालेलं आहे. त्यामध्ये ना मी 1 वाटीला थोडीशी कमी साखर टाकून घेत आहे. तुमचं गोड आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता ना छान अशी साखर ना विरघळून घ्यायची आहे पाकामध्ये. साखर आणि खोबरं हे सगळं टाकलं तरी चालेल म्हणजे बरोबर नाही. आणि आता हे ना मिक्स करून घ्यायचं आहे. साखर चांगली विरघळली ना पाक बनायला लागला ना मग त्यामध्ये ना आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे. तर आंब्याचा रस टाकून घेतला ना तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. घट्ट होईस्तोवर ना एकसारखं परतत राहायचं आहे. तर इथे ना छान असं घट्ट झालेलं आहे. आणि मग ना मी यामध्ये ना इलायची पावडर टाकलेली आहे. साखर आणि इलायची ना बारीक करून 1 चमचा इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी एका ताटाला ना आधीच तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण ना ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ते खाली लागायला लागलं ना तर म्हणायचं आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे बर्फी बनवण्यासाठी. तर आता ना हे मिश्रण ना मी ताटामध्ये काढून घेते. तर याला ना ऑलरेडी मी तूप लावून ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं काढून ना चांगलं पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये. तर ना इथे मी मिश्रण चांगलं पसरून घेतलेलं आहे. तुम्ही जाड करू शकता किंवा पातळ, जास्त जाडं पण नाही केलं आणि पातळ पण मध्यम मध्ये मी नाही केलं. त्यावरती मी काजू बदामाचे काप काढून घेते. नाही घातलं तरी चालेल पण माझ्याकडं होतं काजू बदाम ना म्हणून मग म्हटलं टाकून घ्यावं थोडंसं अजून जास्त छान होईल म्हणून. आणि इथं गरम आहे तोपर्यंतच नाही हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे छोटे तुकडे करून. आणि हे ना रात्री बनवलं 10 वाजले आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी ना माझा व्हिडिओ काढतो ना सगळं संपून गेलं. चला मग मला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून आणि सगळ्यांना खूप छान आवडलं. थोडंसं वेगळ्या पद्धतीने आंबा आहे तोपर्यंत हे पदार्थ नक्की करून बघा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.